श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज तुम्हाला एक गुपित सांगणार आहे. स्वामी म्हणतात, जो शांत असतो त्याच्या भोवती वादळेही थांबतात. तुला वाटतं का की बोलून जिंकता येतं? पण नाही, शांत राहून लोकांना विचार करायला भाग पाडता येतं. लोक मोठ्याने बोलतात कारण ते अस्वस्थ असतात. जो शांत असतो तो आतून मजबूत असतो. शांत माणूस कमी बोलतो, जास्त ऐकतो, कमी प्रतिक्रिया देतो, पण खोल परिणाम करतो. तू शांत राहतोस तेव्हा लोकांना स्वतःचे शब्द परत ऐकू येतात. त्यांना अपराधी वाटू लागतं. त्यांना कळतं की तू वेगळ्या पातळीवर आहेस. स्वामी सांगतात, तुझं मौन हेच तुझं उत्तर आहे. ज्यांना भांडायचं असतं त्यांना तुझी प्रतिक्रिया हवी असते. तू शांत राहिलास की त्यांची ताकद संपते. समोरच्यावर प्रभाव निर्माण करण्याचे 5 मौन नियम. प्रतिक्रिया देऊ नको. निरीक्षण कर. कमी बोल. ठाम बोल. चेहऱ्यावर स्थिर भाव ठेव. निर्णय शांततेने घे. लोकांना स्वतःहून जवळ येऊ दे. स्वामी म्हणतात, ज्याला स्वतःवर नियंत्रण आहे त्याला जगावर नियंत्रण मिळतं. शांत माणसाचा आदर का होतो? लोकांना ओरडणाऱ्यांची भीती वाटते, पण शांत माणसांचा आदर वाढतो. कारण शांतता म्हणजे आत्मविश्वास, शांतता म्हणजे स्वीकृती, शांतता म्हणजे दिव्य शक्ती. ज्यावेळी तू शांत राहतो, तर त्याच वेळी तुझी ऊर्जा जपली जाते. तुझी बुद्धी स्पष्ट होते. तुझी उपस्थिती प्रभावी होते. उदाहरणार्थ, घरात वाद झाला, शांत राहा. ऑफिसमध्ये कोणी चिचवलं तर कोणी शांत राहा. फक्त ऐका. मग योग्य वेळी एक वाक्य बोला. आजपासून ठरवा, मी आरडाओरडा करणार नाही. मी स्वतःला सिद्ध करणार नाही. मी शांत राहीन आणि लोक स्वतः माझ्याकडे येतील. तुला माहीत आहे का? लोक मोठ्याने बोलतात कारण त्यांना भीती असते की त्यांच्या शब्दांमध्ये वजन नाही. पण जो शांत असतो त्यांच्या नजरेत ताकद असते. कारण मौन म्हणजे कमजोरी नाही. मौन म्हणजे नियंत्रण. जेव्हा तू प्रतिक्रिया देत नाहीस, समोरच्याची ताकद अर्धी होते. जेव्हा तू शांत बसतो, लोकांना स्वतःची चूक दिसू लागते. तू आवाज वाढवू नको. तुझी ऊर्जा वाढव. तू वाद करू नको. तुझी उपस्थिती बोलू दे. स्वामींचं एक गुपित आहे. तुझं मौनच तुझं शस्त्र आहे. आजपासून प्रयत्न कर. एका वादात शांत राहून बघ. तुला दिसेल, लोक तुला दुर्लक्षित करणार नाहीत, तर आदर करतील. कारण जग ओरडणाऱ्यांना घाबरतं, पण शांत माणसाला मान देतं. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही. हा स्वामींचा मौनातील महाउपाय आहे. आजचा संदेश तुमच्या जीवनात प्रभाव निर्माण करेल. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, कमेंटमध्ये लिहा, मी शांत आहे, मी मजबूत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि स्वामींचे असेच दिव्य संदेश ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनात जे कोणी आहेत, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, पण आज तुम्ही काही बोलणार नाही. तुम्ही फक्त शांत राहा. तुमच्या मागे स्वामींचा प्रकाश आहे. तो प्रकाश तुमच्या पाठीवरून तुमच्या हृदयात उतरतो आहे. आता म्हणा, मी शांत आहे. माझं मौन माझी शक्ती आहे. तुमच्याभोवती एक शांत वलय तयार होत आहे. कोणाचाही राग त्या वलयात प्रवेश करू शकत नाही. स्वामी सांगतात, ज्याने स्वतःचा राग जिंकला त्याने जग जिंकलं. दीर्घ श्वास घ्या आणि अनुभवा. तुमचा आवाज कमी झाला, पण तुमचा प्रभाव वाढला. लोक मोठ्याने बोलतात कारण त्यांना भीती असते, पण तू शांत राहा. कोणी चिडवलं, असं कोणी केलं तर ऐक. कारण मौन म्हणजे कमजोरी नाही. मौन म्हणजे नियंत्रण. स्वामी सांगतात, तुझं मौनच तुझं उत्तर आहे. तुझ्या जिभेला संयम दे. तुझ्या मनाला शांतता दे. तुझ्या उपस्थितीत प्रभाव राहू दे. आणि शांत राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. तू शांत राहिलास, आता तुझी वेळ बोलण्याची नाही, उभं राहण्याची आहे. तू शांत राहिलास, वादात उत्तर दिलं नाहीस, रागावर विजय मिळवला. आता पुढचा टप्पा सुरू होतो आहे. स्वामी सांगतात, मौनानंतरची स्थिरता हीच खरी ताकद असते. शांत राहणं म्हणजे पळून जाणं नाही. शांत राहणं म्हणजे तयारी करणं. जेव्हा तू प्रतिक्रिया दिली नाहीस, तू स्वतःला जिंकलास. आता जेव्हा तू उभा राहशील, तुझ्या शब्दांना वजन असेल. लोकांना दिसेल, तू आधीसारखा घाबरत नाहीस. तू प्रत्येक गोष्टीवर बोलत नाहीस, पण जेव्हा बोलतोस थेट आणि स्पष्ट बोलतोस. स्वामी म्हणतात, ज्याची शांतता खोल असते त्यांची उपस्थिती प्रभावी असते.
तू आता सिद्ध करणार नाहीस, तू फक्त स्वतःसारखा राहशील आणि लोक स्वतः विचार करतील. हा बदलला आहे, पण मजबूत झाला आहे. करारी उपस्थिती कशी निर्माण करायची? कमी शब्द वापर, भावनावर नियंत्रण ठेव, निर्णय घेण्यास घाबरू नको. जे चुकीचं आहे ते शांतपणे नाकार. तू आरडाओरडा करणार नाहीस, पण तू झुकणारही नाहीस. जेव्हा तू शांततेत उभा राहतोस, तेव्हा स्वामींची शक्ती तुझ्या मागे उभी राहते. तू एकटा नसतोस, तुझ्या पाठीशी दिव्य संरक्षण असतं. स्वामी म्हणतात, शांत भक्ताला मी स्वतः उभं करतो. शांत राहशील, पण दुर्लक्षित होणार नाहीस. तू नम्र राहशील, पण कुमकुवत नाही. तू बोलशील, पण फक्त गरजेपुरतं. कारण आता तुझ्यात मौनाची शक्ती आहे आणि स्थिरतेची करारी छाया आहे. ज्याची शांतता खरी असते त्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. लोकांना तुझी प्रतिक्रिया हवी असते. त्यांना तुझा राग हवा असतो. त्यांना तुझी अस्वस्थता बघायची असते. पण तू जर तसाच शांत राहिलास, त्यांच्या मनात शंका निर्माण होते. काय करायचं अशा वेळी? चेहऱ्यावर भीती नाही, स्थिर भाव ठेव. आवश्यक असेल तेव्हाच एक स्पष्ट वाक्य बोल. चुकीच्या गोष्टीला नम्रपणे ठाम नाही म्हण. स्वतःचा सन्मान सोडू नको. अंतर ठेवायला शिक. शांतता म्हणजे सहन करणे नाही. शांतता म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणे. योग्य क्षण ओळख आणि जेव्हा मर्यादा ओलांडली जाते तेव्हा मौन तोड, पण आवाज वाढवू नको. स्वर स्थिर ठेव. एक वाक्य पुरेसे असतं. मी शांत आहे, पण मी कुमकुवत नाही. हे वाक्य ओढून नाही, समोर शांतपणे बोलायचं. स्वामी म्हणतात, ज्याने स्वतःचा सन्मान जपला त्याला जगसुद्धा वागतं. तू प्रतिक्रिया देत नाहीस म्हणजे तू घाबरत नाहीस. तू शांत आहेस म्हणजे तू सजग आहेस. लोकांना हळूहळू जाणवेल, तुझी शांतता ही भीती नाही, ते नियंत्रण आहे. तुझं मौन, तुझी स्थिरता हेच तुझं सामर्थ्य आहे. शांत राहून लोकांना आपोआप बदलायला कसं भाग पाडायचं? तू बदलण्यासाठी कोणाला सांगू नकोस. तू स्वतः इतका बदल की त्यांना आरसा दिसू दे. लोक शब्दांनी कमी बदलतात, पण वागण्याने जास्त बदलतात. जेव्हा तू प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं बंद करतो, तेव्हा समोरच्याला स्वतःशी सामना करावा लागतो. तू रागावलास तर त्याला समाधान मिळतं, पण तू शांत राहिलास तर त्याला विचार करावा लागतो. स्वामी सांगतात, तुझं मौनच त्याचं मन हरवेल. लोकांना जेव्हा दिसतं की हा आता पूर्वीसारखा प्रतिक्रिया देत नाही, जेव्हा ते स्वतःची पद्धत बदलतात, तुझी स्थिरता त्यांना अस्वस्थ करते आणि त्या अवस्थेतून बदल जन्माला येतो. शांत राहणं म्हणजे सगळं सहन करणं नाही. मर्यादा स्पष्ट करा. एक वाक्य पुरेसं आहे, मला हे मान्य नाही. बस. न वाद, न स्पष्टीकरण, फक्त स्पष्टता. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. लोकांना बदलायचं काम तुझं नाही. तुझं काम स्वतः मजबूत होणं आहे. जेव्हा तू भावनिकदृष्ट्या स्वतंत्र होतोस, लोकांना जाणवतं की त्यांचा तुझ्यावर परिणाम होत नाही. आणि तिथे परिणाम होत नाही, तिथे लोक आपोआप बदलतात. तू स्वतः उजळ. अंधार आपोआप कमी होईल. लोकांना बदलायला सांगू नको. त्यांना तुझा बदल दिसू दे. जेव्हा तू शांत, स्थिर आणि आत्मविश्वासी राहशील, त्यांना जाणवेल की तू वेगळ्या पातळीवर आहेस आणि मग ते तुला हरवण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आजपासून प्रयत्न कर. कोणाला सुधारायचं नाही, कोणाला पटवायचं नाही. फक्त स्वतः इतका मजबूत हो की तुझ्या उपस्थितीत लोक स्वतः बदलायला लागतील. जेव्हा तुझी शांतता लोकांना घाबरवायला लागते, तू आधीसारखे प्रतिक्रिया देत नाही. तू आधीसारखे वाद घालत नाहीस. तू फक्त शांत पाहतो आणि अचानक लोक अस्वस्थ होतात. का? कारण आधी त्यांना तुझा राग माहिती होता. आता त्यांना तुझं मौन कळत नाही. शांततेची भीती का वाटते? ज्यांना नियंत्रण हवं असतं त्यांना तुझी प्रतिक्रिया हवी असते. जेव्हा तू प्रतिक्रिया देणं थांबवतोस, त्याचं नियंत्रण संपतं. तुझं मौन त्यांना प्रश्न विचारायला लावतं. इतके शांत का आहे? काही फरक पडत नाही का? इथेच तुझा प्रभाव सुरू होतो. असेच अजून शांत राहा. चेहऱ्यावर स्थिर भाव ठेवा. निर्णयामध्ये ठाम राहा. ज्याचं मन शांत असतं त्याच्या भोवतीचं जग सावध होतं. तू आता प्रतिक्रिया देणारी व्यक्ती नाहीस. तू निरीक्षण करणारी व्यक्ती झाली आहेस. तुझ्या नजरेत शब्द नाहीत, पण संदेश आहे. जेव्हा लोक घाबरतात ते दोन गोष्टी करतात.
ते तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा ते तुला मान देऊ लागतात. तू पहिल्या गोष्टीला प्रतिसाद देऊ नको. दुसरी आपोआप उघडेल. आज तू ओरडत नाही, तू सिद्ध करत नाहीस, तू मागे लागत नाहीस, तू फक्त शांत आहेस आणि हीच तुझी शांतता तुझं व्यक्तिमत्व उंचवते. तुम्ही एकटे नाही, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. भक्तांनो, तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.